डाळिंब बागेमधील मर रोगावर प्रभावी उपाय. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपणही प्रयत्न करा. 100% रिझल्ट. नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवाजी भानवसे टेंभुर्णी. आपली डाळिंबाची बाग आहे. झाडं आपली मर रोगासाठी आपण एक प्रयत्न दुसऱ्या विभागात केलेला आहे, तो सक्सेस झालेला आहे. हे झाड पाहू शकता आपण, 3 फांद्या आहेत झाडाला. ही फांदी चालू आहे हिरवीगार, आणि एक 20 दिवसापासून या झाडाचं निरीक्षण चालू आहे. पहिला 2 फांद्या अशा होत्या, आणि आता 3री फांदी ती सुद्धा अशीच होती, पण आता पूर्ण पिवळी पडलेली आहे. तर आपण मर वाचवण्यासाठी आपण काय उपचार करणार आहे ते पाहू आपण. तर हे आहे लेसेंटा कीटकनाशक. खोडकिडी, हुमणी, जे काय जमिनीतली किडी असतील त्यांच्यावर चांगला प्रभावी इलाज आहे. आणि दुसरा आहे बाविस्टीन आपण बुरशीनाशक म्हणून वापरणार आहे. आणि तिसरा आहे कोरोंडा, टाटा कंपनीचं कोरोंडा आहे. हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे. तर वापरायची पद्धत, तर वापरण्याची पद्धत 100 ग्रॅम बाविस्टीन, अर्धा किलोचा पुढा आपण 100 ग्रॅम याच्यामध्ये ठेवलेला आहे. थोडं पाणी घेऊन चांगलं मिक्स करायचं. याच्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे 40 लिटर. पाणी दाखव, 40 लिटर पाणी. आपण 40 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम बाविस्टीन मिक्स करायचं. आता पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे. आमची सकाळी फवारणी झाली, स्प्रे घेतलेला आहे बाजूवर. इन्फिनिटो आणि बेसिलस. तर हे आपण लेसेंटा चांगलं इरगवून घ्यायचं आहे. त्या वर्षीचा पहिला पाऊस टेंभुर्णी भागात पडत आहे. हे आपण चांगलं मिक्स करायचं. आणि हा जो कोरोंडा आहे, कोरोंडामध्ये येतोय क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन. आता आढळायचं बघ. हे आपण घेणार आहे 100 मिली. 100 मिली घेऊ शकता, 150 घेऊ शकता. तर आपण काय करू, जास्त झाल्यामुळे काय अडचण येत नाही. तरी 75 मिली असं टोपण आहे. तर आपलं पाणी आहे 40 लिटर, तर आपण 150 मिली टाकू. 2 टोपणं 100 घेतलं तरी चालतं, 150 घेऊ. आपल्या बागेत 3ऱ्या वर्षी एकाच झाडावर मर रोगाचा इफेक्ट झालेला आहे. तर आपण 40 ग्राम लेसेंटा, 100 ग्रॅम बाविस्टीन आणि 100 मिली कोरोंडा हे मिश्रण 40 लिटर पाण्यात तयार केलेलं आहे. चांगलं विरघळवून घ्यायचं. तर आपण पाहू शकता, असे साधारण 1.5 फूट खोडाच्या 4ही बाजूने आपण चर घेतलेले आहे. एक 10 इंचाची, 10 इंच खोलीची, 10 इंच तर 1 फूट घेऊ शकतो. तर आपण आता या चरीमध्ये पूर्ण पाणी ओतणार आहे.
जातो. तर हे तयार केलेलं मिश्रण 40 लिटर पाणी आहे. पहिलं मध्ये पण ओतून घेऊया थोडावर. एक लेवल मध्ये सारे काढून थांबव. असं चारी बाजूनी चर भरून घ्यायची आपल्याला. हा प्रयोग पहिलाच नाही. आपण दुसऱ्या एका बागेमध्ये 2 झाडे अशीच झालेली होती, त्याला प्रयोग करून बघितलेला आहे आणि आपल्याला 100% रिझल्ट मिळालेला आहे त्याचा. तर आता इकडं थोडं पाणी जास्त झालंय. थांब, आता काय कर, तिथं थोडं बुजव. तर आपली लेवल हुकलेली होती थोडी, त्यामुळे इकडं पाणी जास्त झालं. तर आता आपण थोडी माती टाकू आणि चारी बाजूनी सारखं पाणी राहील असं करू. हा, वत आता तिकडून पलीकडनं पाणी वत, त्याच्या पुढं वतायचं. तर हा प्रयोग आम्ही पहिला सुद्धा करून बघितलेला आहे. 2 झाडं अशी परिस्थिती झालेली होती. ती आता पूर्णपणे चांगली झाडं झालेली आहेत आणि आपण 15 ते 20 दिवस बघणार आहे झाडाचं आणि 15 ते 20 दिवसानंतर आपण परत व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्यक्ष काय फरक पडला का नाही, आपल्याला रिझल्ट कसा मिळतो ते पण बघणार आहे. तिथं झाडाच्या बुडामध्ये वत 2 ड्रम पडायला, जी खोड गेलेलं आहे का त्या पलीकडं एक गज भरून नेऊन वत. आता 40 लिटर औषध आपण पूर्ण संपवलेलं आहे एका झाडासाठी. याचा काय आपल्याला फायदा, जर कुजवा असेल तर तिथंच थांबणार, दुसऱ्या झाडाकडे जाणार नाही. हे पाहू शकता आपण, चारी बाजूने आपण पाणी मुरवलेलं आहे. योगा एक पहा, आठवडा झाला औषध आणून, आता आम्ही वतायसाठी आलो आणि पाऊस चालू झालेला आहे. तर हे आपण पूर्ण चारी बाजूने वतलेलं आहे. साधारण 1 फुटाचा आपण सर घेतली आणि त्याच्यामध्ये लेसेंटा 22-3 आणि कोरोंडा हे तिन्हीचं मिश्रण करून आपण बुडाच्या चारी बाजूने वतलेलं आहे. तर आपण बघू एक 15 ते 20 दिवसानंतर याचा रिझल्ट काय येतोय ते. तो रिझल्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. बोला, पहिलं एका बागेमध्ये 2 झाडं झालती अशी, त्याला हा प्रयोग आपण करून बघितला होता. आता त्या झाडावर चांगल्यापैकी सेटिंग आहे, हिरवीगार झाडे झालेली आहेत, पूर्ण नॉर्मल झाडे झालेले आहेत. त्यामुळे आपण सुद्धा मर रोग असेल तर हा पर्याय करून बघा.